यवतमाळ नगर परिषदेची अतिक्रमण हटवा मोहीम ही फक्त फोटोशूट पुरतीच होती का, असा सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. कारण मोठा गाजावाजा करत हटवलेले अतिक्रमण अवघ्या आठवड्याभरात पुन्हा रस्त्यावर परतलेत. रात्री मद्यधुंद तरुणांचा धुडगूस, शिवीगाळ आणि अश्लील प्रकारांमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. यवतमाळ शहराच्या मध्यवर्ती भागातील दाते कॉलेज समोरील मुख्य रस्ता सध्या अतिक्रमणाच्या विळाख्यात सापडलाय. काही दिवसांपूर्वी नगर परिषदेनं धडक कारवाई करत रस्त्यावरील हातगाड्या आणि फेरीवाल्यांना हटवलं होतं. मात्र ही कारवाई केवळ दिखाव्यासाठी होती का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. कारण आठवड्याभरातच पुन्हा त्याच ठिकाणी भाजी, फळं आणि अंडा राईसच्या गाड्या थाटल्या गेल्या आहेत. रात्रीच्या वेळी या परिसरात दारू पिणाऱ्यांचा अड्डा तयार होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. मद्यधुंद तरुणांकडून शिवीगाळ, आरडाओरड आणि अश्लील वर्तन होत असल्यानं कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थिनींना मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पालकांमध्येही संतापाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे वाहतूक पोलिसांनी कारवाईसाठी तयारी दर्शवली असतानाही नगर परिषदेचे अधिकारी मात्र कोणतेही ठोस पाऊल उचलत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे नागरिक आता थेट नगर परिषद प्रशासन आणि नगराध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.